नमस्कार मित्रांनो, ॲडव्हान्स स्टडी पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दररोजप्रमाणे मित्रांनो, आपण तुमच्यासाठी नवीन प्रश्न घेऊन आलो आहोत आणि जे मागील एक्झाममध्ये जिल्हा न्यायालय आत्ताच झालेल्या जिल्हा न्यायालय परीक्षेमध्ये हे प्रश्न आलेले आहे मित्रांनो. चला तर सुरू करूया. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे नवीन CEO कोण आहे मित्रांनो? जो मायक्रोसॉफ्ट कंपनी आहे त्यांचे नवीन CEO कोण आहे? तर ऑप्शन आहे सत्य नडेला, सुंदर पिचाई, चंद्रा कोचर की अरविंद कृष्ण. तर एकदम बरोबर आन्सर राहील मित्रांनो सत्य नडेला. आणि याच्याबद्दल थोडा अधिक माहिती पाहूया. स्थापना मित्रांनो 4 एप्रिल 1975. संस्थापक बिल गेट्स. मुख्यालय वॉशिंग्टन USA आणि सध्याचे CEO सत्य नडेला. चला तर नेक्स्ट पाहूया. अंडा घालणाऱ्या सस्तन प्राणी हे कोणत्या प्राणी वर्गात मोडते? तर अंडा घालणाऱ्या सस्तन प्राणी कोणत्या प्राणी वर्गात मोडते? ऑप्शन आहे पोटोथेरिया, थेरिया, युथेरिया की प्रोटोझोआ. तर एकदम करेक्ट आन्सर राहील पोटोथेरिया. चला नेक्स्ट. हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा कोणत्या साली मंजूर करण्यात आला? तर हिंदू पुनर्विवाह मित्रांनो ऑप्शन आहे 1858, 1859, 1857 की 1856. एकदम करेक्ट आन्सर राहील मित्रांनो 1856. 1856 मध्ये मित्रांनो हिंदू विवाह कायदा मंजूर करण्यात आला आणि त्या कालखंडात मित्रांनो लॉर्ड डलहौसी हे व्हाईसरॉय होते आणि त्यांचे 1848 ते 1856 या कालावधीत त्यांनी हिंदू पुनर्विवाह घडवून आणला. आणि रेल्वेची सुरुवात 1853 मध्ये मुंबई ते आणि राष्ट्रीय डाक सेवाची सुरुवात 1854 आणि तार विभागाची स्थापना आणि प्रत्येक प्रांतात PWD ची स्थापना करण्यात आली. चला तर नेक्स्ट पाहूया. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन सर्वाधिक प्रतिनिधी कोणत्या प्रांतात होते? जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले मित्रांनो, तर त्याबद्दल विचारलेले आहे. ऑप्शन आहे लाहोर, मद्रास, दिल्ली की बॉम्बे. तर एकदम करेक्ट आन्सर राहील बॉम्बे. बॉम्बे हे एकदम बरोबर आन्सर राहील. चला तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. अधिवेशन 28 डिसेंबर 1885. ठिकाण मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा. अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी. उपाध्यक्ष आणि सदस्य 72 होते. सर्वाधिक मुंबई 21 सदस्य होते. आणि मित्रांनो पहिले अधिवेशनचे आपल्याला मुंबई येथे झाले, दुसरे अधिवेशन कोलकाता आणि तिसरे मद्रास. आपल्याला 3 विचारू शकते. चला नेक्स्ट. आणि दुसऱ्या अधिवेशनचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. हे तुम्ही नोट करून घ्या. चला नेक्स्ट. सन 1950 मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला? तर 1950 मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन आहे कोल्ट, राईट बंधू, गॅलिलिओ की जॉर्ज डाल्टन. तर एकदम करेक्ट आन्सर राहील गॅलिलिओ. आणि राईट बंधू हे विमानाचा शोध लावलेला आहे आणि कोल्ट हे रिव्हॉल्वर शोध आणि विद्युत दिवा एडिसन, अँटी रेबीज लुईस पाश्चर, रडार टेलर व यंग आणि अणुसिद्धांत जॉर्ज डाल्टन यांनी लावलेला आहे. चला नेक्स्ट पाहूया. टॉक्सिओलॉजी हे कशाशी संबंधित आहे? तर टॉक्सिओलॉजी हे कशाशी संबंधित आहे मित्रांनो? चामडे व त्वचा, आनुवंशिकता, विष की यापैकी नाही. तर याचे योग्य आन्सर राहील ऑप्शन क्रमांक 3. विषसाठी मित्रांनो टॉक्सिओलॉजी हे संबंधित आहे. आणि कीटकासाठी मित्रांनो अँटोनॉमी, झोप निदानशास्त्र, पॅथॉलॉजी, सजीवांचे अंतररचनांचा अभ्यास, अँटोनॉमी. हे एकदम IMP आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. हेलिकॉप्टरचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर ऑप्शन आहे एडिसन, जेम्स वॅट, जॉन वॉकर की सिसोस्की. तर एकदम करेक्ट आन्सर राहील ऑप्शन क्रमांक 4. सिसोस्की यांनी हेलिकॉप्टरची शोध लावला आहे मित्रांनो. आणि याच्याबद्दल अधिक माहिती पाहूया. विमानाचा शोध राईट बंधू, वाफेचे इंजिन जेम्स वॅट आणि DNA फ्रेडरिक मिशर, देवीची लस एडवर्ड जेनर यांनी लावलेला आहे. तर हे तुम्ही नोट करून घ्या. चला तर नेक्स्ट. भारतीय राज्यघटनेत कलम 51 कशाशी संबंधित आहे? तर भारतीय राज्यघटनेत मित्रांनो कलम 51 हे कशाशी संबंधित आहे आणि हे IMP क्वेश्चन्स आहे मित्रांनो. जिल्हा न्यायालयामध्ये पण हे विचारलेले होते. तर याचा ऑप्शन आहे मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्त्वे की आर्थिक अधिकार. तर एकदम करेक्ट आन्सर राहील याचं मूलभूत कर्तव्य. चला नेक्स्ट.
मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? मित्रांनो, हे पण एकदम IMP व्हेरी IMP क्वेश्चन्स आहे. तर मराठीतील पहिले वृत्तपत्र हे ऑप्शन आहे सुधारक, दर्पण, प्रभाकर की लोकहितवादी. तर एकदम करेक्ट आन्सर राहील ऑप्शन क्रमांक 2. दर्पण हे मित्रांनो मराठीतील पहिले वृत्तपत्र असून 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण सुरुवात केली आहे मित्रांनो. आणि 1840 मध्ये ते बंद पडल्यावर दिग्दर्शन हे वर्तमानपत्र त्यांनी सुरू केले. चला नेक्स्ट. आणि सुधाकर कोणाचा आहे मित्रांनो? प्रभाकर कोणाचा आहे? तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करा. चला नेक्स्ट. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवकांची स्थापना झाली? तर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात मित्रांनो राष्ट्रीय स्वयंसेवकची स्थापना झालेली आहे? तर ऑप्शन आहे नागपूर, नाशिक, मुंबई की पुणे. तर याचं आन्सर राहील ऑप्शन क्रमांक 1 नागपूर येथे मित्रांनो महाराष्ट्र स्वयंसेवकांची स्थापना झाली. तर चला याच्याबद्दल अधिक माहिती पाहूया. स्थापना वर्ष हे 27 सप्टेंबर 1925. संस्थापक होते KV हेडगेवार. मुख्य ठिकाण नागपूर येथे आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असून ते भारताचे मध्य ठिकाण आहे. त्यालाच आपण 0 माईल असे म्हणतो मित्रांनो, हे लक्षात ठेवा. व आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ मित्रांनो नागपूरलाच आहे. हे एकदम IMP क्वेश्चन्स आहे, अंडरलाईन केलेलं. आणि महाराष्ट्रातील आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ हे बुट्टीबोरी आहे. चला नेक्स्ट. तुम्हाला जर प्रश्नाची क्वालिटी आणि माझी शिकवण्याची पद्धत जर आवडत असेल मित्रांनो, तर सबस्क्राईब करून तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि लाईक करा. पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन हे कोणासाठी स्थापन केले? तर पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन हे कोणासाठी स्थापन केले आहे मित्रांनो? तर ऑप्शन आहे अनाथ मुलांसाठी, विधवा महिलांसाठी, अंध विद्यार्थ्यांसाठी की स्त्रियांसाठी. तर याचं योग्य आन्सर राहील अंध विद्यार्थ्यांसाठी. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर राहील. तर चला अधिक माहिती पाहूया. आर्य महिला समाज पुणे 1882 मध्ये स्थापन केले मित्रांनो. आणि शारदा सदन मुंबई 1889 मध्ये आणि मुक्ती सदन हे केळगाव येथे स्थापन केलेले आहे. चला नेक्स्ट. ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? मित्रांनो, हे पण जिल्हा न्यायालयाला आलेलं क्वेश्चन्स आहे. TCS ने हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर याचं ऑप्शन आहे जमुना, मेघना, सांगपो आणि यमुना. तर हे एकदम करेक्ट आन्सर राहील मित्रांनो. जमुना हे एकदम बरोबर आन्सर आहे. ही ब्रह्मपुत्राला बांगलादेशमध्ये जमुना म्हणून ओळखले जाते मित्रांनो. आणि तिब्बतमध्ये त्याला सांगपो म्हणतात आणि मेघना हे पश्चिम बंगालमध्ये म्हणतात. आणि यमुना हे कोणाची सर्वात मोठी उपनदी आहे हे मला तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणता ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिलेले आहे? तर मित्रांनो, लोकमान्य टिळकांनी लिहिलेले ग्रंथ कोणते आहे? तर गीताराज आहे की ओरायन आहे की दी पाहिजे होतं, ते तर डी झालेलं आहे, हे करेक्शन करून घ्या. आर्टिक होम इन दी वेदाज की वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 एकदम करेक्ट राहील. वरीलपैकी सर्व ग्रंथ मित्रांनो लोकमान्य टिळकांनी लिहिलेले आहे. चला नेक्स्ट. महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते? तर महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते मित्रांनो? हे पण खूप परीक्षांमध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर ऑप्शन आहे न्याय महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले की काशीनाथ त्र्यंबक तेलंग की कर्मवीर भाऊराव पाटील. तर याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते. तर याबद्दल अधिक माहिती पाहूया. महात्मा गांधी यांचे गुरु गोपाळकृष्ण गोखले. तर गोपाळकृष्ण गोखले चे गुरु न्याय महादेव रानडे होते. महादेव रानडे यांचे गुरु काशीनाथ त्र्यंबक तेलंग होते. हे तुम्ही नोट करून घ्या. मराठी भाषेची पहिली कादंबरी कोणती? तर मराठी भाषेतील पहिली कादंबरी कोणती आहे मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 1 एकदम करेक्ट आन्सर राहील. चला नेक्स्ट. मृत्युंजय कोणाचे आहे? ययाती कोणी लिहिलेले आहे? तुम्ही कमेंट करा. मृत्युंजय हे सावंत यांनी लिहिलेले आहे मित्रांनो. शिवाजी सावंत यांनी. ययाती आणि युगान तुम्ही मला कमेंट करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या गावी झाला? मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला आहे?
तर ऑप्शन क्रमांक 4 एकदम बरोबर राहील. महू हे ठिकाण MP मध्ये आहे मित्रांनो आणि MP मध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि जमखंडी हे त्यांचं मूळ गाव होते. चला नेक्स्ट. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? तर मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? ऑप्शन आहे महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, लोकमान्य टिळक, डॉक्टर B.R. आंबेडकर. तर मूकनायक हे मित्रांनो कोणी लिहिलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 एकदम बरोबर राहील. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनीच मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. चला तर नेक्स्ट. शेतकरी संघाची प्रसारासाठी महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? मित्रांनो, महाराष्ट्र केसरी हे शेतकरी संघासाठी कोणी सुरू केले? तर ऑप्शन आहे विदा सावरकर, विठ्ठल रामजी शिंदे की डॉक्टर पंजाबराव देशमुख की न्यायमूर्ती रानडे. तर याचा योग्य आन्सर राहील पंजाबराव देशमुख. हे एकदम करेक्ट आन्सर राहील. चला नेक्स्ट. संसदेने अथवा राज्य विधिमंडळाने जर एखादी घटना विरोधी कायदा केला असेल तर तो रद्द करण्याचा अधिकार कोणास आहे? तर मित्रांनो, संसदेने व राज्य विधिमंडळाने एखादा कायद्याची घटना विरोधी कायदा केला असेल तर तो रद्द करण्याचा अधिकार ऑप्शन आहे राष्ट्रपती, सरन्यायाधीश, पंतप्रधान की सर्वोच्च न्यायालय. तर याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो सर्वोच्च न्यायालय. आणि राष्ट्रपती कलम मित्रांनो 52 आहे आणि पंतप्रधान 75. हे तुम्ही नोट करून घ्या. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून किती खासदार निवडले जाते? तर राज्यसभेसाठी मित्रांनो ऑप्शन आहे 48, 78, 288 की 19. तर घाईघाईमध्ये मित्रांनो 48 करून घेते विद्यार्थी मित्रांनो. हे लोकसभेचे आहे म्हणूनच मी सर्वात वरत लोकसभे घेतलेले आहे. राज्यसभा सगळ्यात खाली घेतलेले आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर राहील. तर 48 लोकसभा, 78 हे विधान परिषद आणि 288 विधानसभा. तर तुम्हाला प्रश्नाची क्वालिटी आणि माझं शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि टेलिग्राम जॉईन करण्यासाठी मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तिथून तुम्ही जॉईन करा किंवा ॲडव्हान्स स्टडी म्हणून सर्च करा. थँक्यू.